राज्यामध्ये एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे अनेक भागात दुष्काळी सदृश परिस्थिती आहे। अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आहे। यंदा फेब्रुवारी महिन्यापासून टँकरने पाणी पुरवठा सुरू झालाय। सगळ्याच पक्षाचे उमेदवार प्रचारात व्यस्त असल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी असाच प्रश्न जिल्ह्यातले नागरिक विचारतात। ठिकठिकाणी पाण्याचा प्रश्न, कुठे बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही। आता जर समजा 2च टँकर खाली मंजूर आहेत 2100 लोक असतील तर तुम्ही सांगा हे पाणी पुरणार कसं? ते आता ही टँकर तिथे नंबर लावणं, त्याच्यानंतर नंबर लागला नाही, त्याच्यानंतर 2 ठिकाणी पाणी टाकावं लागतं। मग लोकांना कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर त्या एका ड्रमसाठी पायपीट करावी लागते आणि याच्याला कुठलाही लोकप्रतिनिधीचं यामध्ये लक्ष नाही। आम्हाला एक कायमचीच तारमळ आहे आमची पाण्याची आणि शेतीला सुद्धा पाणी नाही आहे आमच्या। तसं पाहिलं गेलं तर काही पावसाच्या प्रॉब्लेममुळे शेतीला सुद्धा पाणी पुरत नाही, विहिरीला तर नाहीच नाही। त्यावर लक्षच देत नाही तर काय अपेक्षा करणार आहे? तर त्यांनी करायला पाहिजे, लक्ष द्यायलाच पाहिजे। उमेदवार आहेत तर त्यांनी लक्ष द्यायला नाही पाहिजे, कोणत्या पक्षाचा असो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।